Good evening, ma'am. मला आज खूप नेटवर्क इश्यू येत होता. मगाशी तर माझं स्क्रीनच ऑन होत नव्हतं. पण एनिवेज माझा आवाज येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तर मी थोडा वेळ कॅमेरा बंद करते. असंही आज आपलं रिव्हिजन सेशन आहे. तुमचा सायन्सचा पेपर झालाय का? आपण रिव्हिजन घेतोय खरं. नाही मॅम, परवा दिवशी आहे. टीचर आमचा नाही मॅम, परवा दिवशी आहे. मॅम आमचा झाला. ज्या लोकांचं झालंय त्यांच्यासाठी मी काही करू नाही शकत. व्हेरी गुड. पण व्हेरी गुड. काल थोडा लेट गेलो होतो त्याच्यामुळे मग कंप्लीट नाही झालं. बरं, ज्यांचा नाही झालाय व्हेरी गुड, त्यांचं आज रिव्हिजन होईल. ज्यांचा झालाय एकदम इझी होता, व्हेरी गुड. अदिती, बऱ्याच जणांचा झालाय, त्यांना सोपा गेलाय. गुड इव्हनिंग. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. मला माहिती होतं की तुम्ही सगळा अभ्यास करून जाता, तुम्हाला पेपर सोपा जाणारच आहे. पण त्या काही लकी लोकांचा ज्यांचा अजून पेपर झाला नाहीये त्यांच्यासाठी आज रिव्हिजन होणार आहे. सो काही प्रॉब्लेम नाही. असंही ह्या सगळ्याचं कनेक्शन तुम्हाला पुढच्या वर्षी नक्की येईल. तुम्ही ह्याचं आता रिव्हिजन जरी केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. जास्तीचा अभ्यास कधी वाया जात नाही. चलो, पण आता आपण केमिस्ट्रीचं रिव्हिजन सुरू केलं होतं. तुमच्या लक्षात असेल तर जो आपला मेजरमेंट ऑफ मॅटर असा जो काही कंटेंट होता ना, तो आपला लेसन सुरू झाला होता, बरोबर ना? काय होता तो धडा? मेजरमेंट ऑफ मॅटर, बरोबर. त्याचं आपलं रिव्हिजन ऑलरेडी झालेलं होतं. त्याच्यानंतर आपण ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स ह्याचं पण रिव्हिजन सुरू केलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर, बरोबर. आणखी मग आपण ऑलरेडी केमिस्ट्रीचा एक लेसन पूर्ण, दुसरा लेसन मला वाटतं ऑलमोस्ट पूर्ण असा केलेला आहे, हो की नाही? मग काय उरलं? बायोलॉजी, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, एनर्जी फ्लो, युजफुल, हार्मफुल आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. मी तुम्हाला म्हटलं होतं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स या धड्याबद्दल तुम्ही मला सांगणार आहात, मी नाही. इफ यू रिमेंबर, तुमचं काय झालंय या लेसन बद्दल हे तुम्हीच मला सांगणार आहे, कारण हा धडा मी तुम्हाला नाही शिकवला. सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स आणि रिव्हिजन घेऊ का? आपलं ऑलरेडी झालंय, तर तुम्ही मला सांगा की मी ते रिपीट करू का आपण बायोकडे जायचं, म्हणजे तो सेक्शन पण आपला म्हणजे रिवाइज होईल. तुम्ही सांगा, जे झाले ते परत घेऊ. बायोकडे बाकीच्या लोकांचं काय म्हणणं आहे सांगा, कारण मी तुमचं केमिस्ट्री पण घेते, बायो पण घेते, तर आपण ते इझिली करू शकतो. ज्या गोष्टीची गरज आहे ते आपण आधी करूया. बायोलॉजी, ओके, ऑल राईट. ओके, चला मग आपण बायो सुरू करूया. पण तुम्हाला मला ह्या लेसन बद्दल सांगणार आहात, तुम्ही मला हे सांगणार आहात क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे काय आहे, कुठून आलंय क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आपल्या आयुष्यामध्ये, आणि त्याची काय गरज होती? क्लासिफिकेशन प्लांट म्हणजे झाडाचे वर्गीकरण. मॅम, कारण खूप आपल्या, मॅम मी सांगू? थांब एक सेकंड, मी शेअरिंग स्टॉप करते, मग तुम्ही सगळे मला दिसा. आता सांगा, कोणाकोणाला काय काय सांगायचंय सांगा. मॅम मी सांगू? मॅम, क्लासिफिकेशन म्हणजे मॅम, आपल्या म्हणजे आपल्या जगात खूप विविध प्रकारची झाडे आहेत आणि ते झाड आपल्याला ओळखता यावे म्हणून त्याचे वर्गीकरण विविध टप्प्यात केले आहे. मग त्याला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणतात. ओके, व्हेरी गुड. वेगळं उत्तर असेल तर सांगा. सांगा दीदी. मॅम, आपल्या या सजीव सृष्टी लिव्हिंग वर्ल्डमध्ये खूप प्रकारचे प्लांट्स आहेत. तर त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी रॉबर्ट व्हिटेकर यांनी 5 किंगडममध्ये प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलं होतं 1969 मध्ये. तर त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्यांच्या किंगडम प्लांटी हे त्यामध्ये मूळ दिलेलं आहे. त्यामध्ये थॅलोफायटा, त्याच्यानंतर ब्रायोफायटा वगैरे असे दिलेले आहेत. बरोबर. थॅलोफायटामध्ये लाईक अल्गी आणि त्यामध्ये फायबर लाईक बॉडी असते. त्यामध्ये डिव्हिजन थॅलोफायटामध्ये असं फॉर एक्झाम्पल म्हणून अल्गी घेतलेलं असते. बर, लावण्या, काही वेगळं उत्तर आहे का? मॅम, हे सांगायचं होतं की हेच होतं. ओके, मॅम, एक पॉइंट ऍड करू का? करा.
हे जे मी आता थॅलोफायटा सांगितलं तर ते क्रिप्टोग्राम्स मध्ये येतं आणि त्याला मराठीमध्ये अबीजपत्री म्हणतात. तर जे क्रिप्टोग्राम्स मध्ये जे 3 डिव्हिजन आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि थर्ड काय होती ती नाही आठवत. तर त्यामध्ये जे प्लांट्स येतात पेरोफायटा, तर त्यांच्यामध्ये जी प्लांट्स किंवा जी वनस्पती येतात तर त्यांच्यामध्ये बिया वगैरे जे असतात तर त्या अजिबात नसतात, म्हणून त्याला अबीजपत्री म्हणतात. बरोबर. तेजस, प्रश्न असा विचारला होता मी की या लेसन मध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे आपल्या आयुष्यात कुठून आलं, म्हणजे कशा करता हे आलं मध्येच, आणि दुसरं की ह्याचा काय उपयोग होतो, असे 2 प्रश्न विचारले होते. त्याच्याबद्दल या सगळ्यांनी त्यांना जे जे काय वाटलं ते सांगितलं. आता जरा थोडस आपल्या 8वीच्या अभ्यासाकडे जाऊया आपण. आपल्याला 8वीच्या अभ्यासामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं इंट्रोडक्शन झालेलं आहे ऑलरेडी. मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्या 8वी 9वी 10वी, ऍक्च्युली 8वी 9वी 10वी का 5वी ते 10वीचे सगळे कोणत्याही पुस्तकातले कोणत्याही धडे तुम्ही बघा, सगळे एकमेकांना लिंक्ड आहेत. असं होऊ शकतं एखादा धडा सुरू झाला आणि एखाद्या वर्षी मध्येच, म्हणजे 5वीला सुरू झाला 6वी 7वीला आलाच नाही पण तो 8वीला पुन्हा आला. असं काही काही तुम्हाला विषयांच्या विषय म्हणजे सब टॉपिक्स त्याच्या बाबतीत तुम्हाला दिसेल. पण ह्या सगळ्याची कंटिन्युइटी कुठे ना कुठे आपल्या आयुष्यामध्ये आहे. आता आपल्याला ह्या धड्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स याचा पहिला भाग मागच्या वर्षी ऑलरेडी झालेला आहे. आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स नावाचं काहीतरी असतं, याच्याबद्दलची माहिती, सूक्ष्मजीव, आजार, ह्या सगळ्याबद्दलचं ते होतं. सांगा काय नवीन सांगायचंय, सांगा अदिती. मॅम तुझा भाग होता तर तू सांगू का? सांगा. 8वीला जसा चार्ट होता ना तसा टू सेम 9thला पण आलेला आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचे 2 टाईप पडतात, एक प्रोकॅरियोटिक आणि एक युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये मोनेरा हे एकच किंगडम असतं. तर युकॅरियोटिक मध्ये पण 2 भाग पडतात, एक युनिसेल्युलर आणि एक मल्टीसेल्युलर. तर युनिसेल्युलर मध्ये फक्त प्रोटिस्टा हे किंगडम येतं आणि मल्टीसेल्युलर मध्ये ज्याला सेल वॉल असती तर ते दोन किंगडम असतात, एक फंगी आणि एक दुसरे प्लांटी. जे प्लांटी असतं ते ऑटोट्रॉफिक असतं आणि जे फंगी असतं ते हेटरोट्रॉफिक असतं. त्याच्यानंतर मल्टीसेल्युलरचं सेकंड टाईप म्हणजे जिथे सेल वॉल नसती तर तो ॲनिमेलिया. आणि हा सेम चार्ट 8thला पण होता आणि आता 9thला सुद्धा आहे. बरोबर. अजून कोणाला काही ऍड करायचंय? मॅम आपण म्हणजे जे 8thला पण होतं आणि 9thला पण सांगितलंय अजून एक, जे रॉबर्ट विटॅकर होते यांनी किंगडम म्हणजे यांनी 5 किंगडम याचे शोध लावला, म्हणजे डिस्कवर केला होता आणि ते 1969 मध्ये तेव्हापासून त्यांचा म्हणजे असं वर्गीकरण झालं प्लांटी, फंगी, ॲनिमेलिया, मोनेरा, प्रोटिस्टा यांच्यामध्ये. करेक्ट, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा वेदिका, काही सांगायचंय? सांगा. नो टीचर. ऑलराईट. बघा थोडक्यात हे असं आहे की ही जी सुरू झाली ना गोष्ट, ती सुरू झाली आपल्या आजूबाजूला असलेल्या सजीव आणि निर्जीव म्हणजे परिसर अभ्यास होता आपल्याला लहानपणी. मग परिसर म्हणजे काय, आपल्या सभोवताली असलेल्या सगळ्या जैव आणि अजैविक घटकांना एकत्र केल्यावर, त्यांच्या परस्पर संबंधांना एकत्र केल्यावर जे काही आपल्याला बघायला मिळतं तो असतो आपला परिसर, बरोबर, म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट. या एन्व्हायरमेंटल स्टडीमध्ये आपल्याला काय काय येतं, आपल्या आजूबाजूला असलेल्या बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्सचा अभ्यास. जेव्हा तुम्ही बायोटिक फॅक्टर्सचा अभ्यास सुरू केला, तुम्हाला अननोईंगली सगळ्या गोष्टींची सुरुवात करून दिलेली होती. मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, प्लांट्स असतात, ॲनिमल्स असतात, त्यातले काही मॅमल्स असतात, काही एग लेईंग असतात, अशा वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या डोक्यात टाकल्या होत्या आधीच. आता तुम्ही 8वी 9वी 10वीत तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं क्लासिफिकेशन आलंय. 10वीत गेल्यावर तुम्हाला एक महा डेंजरस धडा येणार आहे, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स 10च्या 10 त्याचे फायलम आहेत, म्हणजे ग्रुप्स आहेत. जसं तुम्ही असं समजा की तुमच्या शाळेमध्ये 10वीच्या वर्गामध्ये 10 तुकडे आहेत, अ ब क ड अशा 10, म्हणजेच एका वर्गामध्ये 100 मुलं आहेत आणि असे 10 वर्ग आहेत. असा तुमचा फक्त एक 10वीचा वर्ग एकत्र, असा विचार करा. वर्ग म्हणजे ग्रुप. असं क्लासिफिकेशन केलं तरी आपल्या डोक्याला ताप होईल की बापरे किती किती काय काय. मग विचार करा आपल्या आजूबाजूला जे लिव्हिंग वर्ल्ड आहे, द लिव्हिंग वर्ल्ड हॅज मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स, ॲनिमल्स. मग ह्या सगळ्यांना एकत्र केलं तर देअर्स अ ह्यूज नंबर ऑफ ॲनिमल्स, प्लांट्स अँड देन मायक्रोब्स, आणि दीज ऑल आर लिव्हिंग थिंग्स. मग असा एकत्र अभ्यास केला तर मग खूप कन्फ्युजन होतं. मग आपण काय करतो, वी थिंक ऑफ सम सिमिलॅरिटीज अँड वी थिंक ऑफ सम डिफरन्सेस.
काहीतरी समान आणि काहीतरी भिन्न अशा गोष्टी लक्षात घेतल्या की आपोआप क्लासिफिकेशन होतं. उदाहरणार्थ आपल्या वर्गामध्ये 100 मुलं, क्लासिफिकेशन करायचं, मुलं एकसारखी, मुली एकसारखी, असे 2 घटक केले की आपले 2 ग्रुप बनतात. त्याच्यामध्ये आपण साम्य आणि भेद काय बघितले? समान समान म्हणजे मुलं मुलं, मुली मुली हे साम्य. भेद काय? मुलं आणि मुली हे वेगळे. असं बघितल्यावरतीच क्लासिफिकेशन होतं, जे सुरुवात वर्षी ऑलरेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितलं होतं. काही फंगस असतात, बरोबर. त्याच्यानंतर काही बॅक्टेरिया असतात. ह्या सगळ्याचा आपण आवाज ब्रेक होतोय का? नो टीचर. कॅमेरा बंद करते थोडा. सिरियसली असं वाटतंय? येस, खूप लोकांना वाटतंय का माझा आवाज ब्रेक होतोय? यस मॅम. नो. असं करूया, मी थोडा वेळ कॅमेरा बंद ठेवते. अरे यार, माझं नेटवर्क का गेलं? शिट. जजू नेटवर्क मध्येच राहा. माझा आवाज येतोय का? मध्येच डिस्कनेक्ट झालं होतं माझं, आता नेटवर्क गेलं होतं. आता माझं Yes, ओके, ma'am. ग्रेट, ठीक आहे. सॉरी, मला माहित नाही मुलांनो काय होतंय आज. खरंच नेटवर्क इश्यू आहे, पण आहे तर आहे, त्याला मी काय नाही करू शकत. चला ठीक आहे. तर ह्याची सुरुवात आपली झाली होती मागच्या वर्षी, कारण आता आपण मोठे झालोय. 8वी 9वी 10वी आपण जास्त चांगला अभ्यास करू शकतो, प्लॅनिंग करून अभ्यास करू. मग आता आपल्याला 8वीच्या अभ्यासाच्या बेसिसवरती आता 9वीचा अभ्यास, त्याच्यामध्ये 5 ग्रुप्स ऑफ प्लॅन्स हे आले. ज्याचा पुढचा टप्पा आहे ग्रुपचा प्लॅनिंग असतो, पुढच्या वर्षी आपल्याला येणार आहे. ती कंटिन्युएशन मधली स्टोरी जी ऑलरेडी मागच्या वर्षी झाली, त्या वर्षी पुढे असं कंटिन्यू होणार आहे. तुम्ही आवाज ब्रेक हो रहा है. वेगवेगळ्या आता येतोय का? हो मॅम, जेव्हा नो टीचर ब्रेक होते तेव्हा तो ब्रेक होतो. मग एक काम करूया, थांबा 2 सेकंद ना, मी पोझिशन चेंज करून घेते. ओके, आय थिंक आता काही प्रॉब्लेम येणार नाही. तरी थोडा वेळ ना कॅमेरा बंदच ठेवूया आपण, जोपर्यंत हे सगळं सेटल होत नाही नेटवर्क इश्यू. चला, मी आता बुक शेअर करते आपली. आमचा सायन्स 2चा पेपर उद्या. व्हेरी गुड, बेस्ट ऑफ लक. सायन्स 2 मध्ये काय असतं? बायोलॉजी ना. चला चला, लेट स्टार्ट विथ धिस लेसन, जो तुमचा ऑलरेडी झालाय, जो मी नाही घेतलाय आणि तुम्हाला तो कळलाय हे मला कळलंय. So in this lesson there is classification of plants as the name suggests. Kingdom Plantae, हा किंगडम प्लॅन्टेच्या नंतर येतो किंगडम ॲनिमेलिया, जो आपल्याला ऍज आय सेड पुढच्या वर्षी येणार आहे. सब किंगडम जिम्नोस्पर्म्स, सब किंगडम अँजिओस्पर्म्स. बघा, कुठल्याही क्लासिफिकेशन मध्ये ना बेसिक, ऍडव्हान्स, थोडे ऍडव्हान्स, थोडे ऍडव्हान्स असं करत करत हायली ऍडव्हान्स्ड असं क्लासिफिकेशनची रेंज असते. मग जे एकदम बेसिक असतात, एकदम छोटे, ते आहेत प्रोकॅरियोटिक. प्रो ह्या शब्दाचा अर्थ आहे आधीचे, आधी केंद्रकी या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आधी म्हणजे खूप पूर्वीचं, केंद्रकी म्हणजे केंद्रक, ज्याचं जे काही न्यूक्लिअर स्ट्रक्चर आहे, ज्याचं काही सेल्युलर स्ट्रक्चर आहे, ते एकदम बेसिक आहे. प्रोकॅरियोटिक ते आहेत मोनेरा. बघू आपण आता एक एक. मग एक युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे थोडे डेव्हलप्ड. प्रोकॅरियोटिक हे साधे सुधे गरीब बिचारे पहिले. काय झालं? दृश्य केंद्रकी. हा, दृश्य केंद्रकी म्हणजे याच्यामध्ये केंद्रक दृश्य आहे, दृश्यमुळे दिसू शकतं. याच्यामध्ये काय आहे? केंद्रक आहे, पण त्याच्यामध्ये सगळं आहे पसरलेलं.
जसं एखाद्या असं समजा तुम्ही एखाद्या पाण्याच्या टब मध्ये तुम्ही काहीतरी साबणासारखं काहीतरी लिक्विड टाकलेलं आहे, लिक्विड सोप टाकला असं समजा. पाण्याचा टब आहे, त्याच्यात तुम्ही लिक्विड सोप टाकला. आता तो लिक्विड सोप कसा असणार आहे, तिथे हळूहळू हळूहळू पसरत जाईल की नाही. पण लिक्विड सोप Yes. तुम्ही टाकला, एका ठिकाणी तुम्ही टाकलाय तुम्हाला, किंवा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल, तुम्ही कधी ते हार्पिक वगैरे टाकलेलं बघितलंय का वॉशरूम मध्ये, सिंक मध्ये? पाण्यामध्ये तुम्ही टाकून बघा, Yes, teacher. कसं निळा Yes, ma'am. हा निळ्या निळ्या रंगाचा तुम्हाला तो कंटेंट तिथं पडलेला दिसतो पाण्यामध्ये. तो विरघळत नाही, पण तो हळूहळू पसरत जातो. वेगळा पण असतो Teacher, पण एकत्र. shampoo. शॅम्पू, करेक्ट, परफेक्ट. म्हणजेच काय, एकत्र होऊ शकतात पण तरी वेगवेगळे आहेत. असे असतात प्रोकॅरियोटिक, कारण त्याच्या न्यूक्लियसला काही बाउंड्रीज नाहीये ना. सगळं एकाच ठिकाणी, एका पिशवीत आपण सगळं सामान कोंबल्यावर कसं होतं पिशवीचं, तसं ते प्रोकॅरियोटिक सेल आहे. एक पिशवी आहे, त्याच्यामध्ये सगळं कंटेंट टाकलंय, त्याच्यामध्ये त्याचं सायटोप्लाझम आहे, त्याचं न्यूक्लियस स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये काय DNA RNA प्रिमिटिव्ह लेवलचे होते, ते काही प्रोटीनिशियस बॉडीज आहेत, सगळ्याचा एकत्र एका पिशवीत कोंबून ठेवलेलं जे स्ट्रक्चर आहे बेसिक आहे ते प्रोकॅरियोटिक, दॅट इज मोनेरा. पण युकॅरियोटिक मध्ये मला समजलं की अरे एका पिशवीत सगळं टाकलं की मला सापडत नाही ना मला कुठे काय पाहिजे ते. असं माझ्या बाबतीत खूप वेळ होतं. घाईघाईमध्ये सॅकमध्ये सगळं टाकायचं आणि मग हे कुठे गेलं, पेन कुठे गेला, पेन शोधण्याकरता वरच्या 4 वेळा काढायला लागतात, पेन खाली कुठेतरी गेलेला असतो. हे त्या सेलला पण समजलं, असं नाही करायला पाहिजे मला. मग मला काय ठेवायला पाहिजे, पाऊच ठेवायला पाहिजे. पाऊच मध्ये काय होणार आहे, पेन वेगळा, रबर वेगळं, पेन्सिल वेगळी. मी त्याला बाउंड्री दिली, ती गोष्ट एका ठिकाणी बसली, त्याच्या हिशोबाने मला बाकीच्या 4 गोष्टी मॅनेज करता आल्या. आपल्या स्कूल बॅग मध्ये किती फॅन्टॅस्टिक क्लासिफिकेशन आहे बघा. वह्यांची जागा वेगळी, पुस्तकांची जागा वेगळी, कंपोस्ट वेगळी, डबा वेगळा, पाण्याची बाटली. आय कार्ड साठी पण जागा असते तिकडे. म्हणजे छोट्यात छोट्या आणि महत्वाच्या ते मोठ्यात मोठ्या आकाराने अशा सगळ्या गोष्टी मावल्या ना त्याच्यामध्ये. हीच क्लासिफिकेशनच्या सेकंड लेवलला युकॅरियोटिक सेलमध्ये त्यांना समजलं की आता डेव्हलपमेंट करायला पाहिजे, हा गोंधळ होतोय. मग त्यातनं 2 गोष्टी आल्या, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर कोण होते, हे बिचारे हे होते, मागच्या लोकांनी जे केलं ते आपण करायचं पण त्याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्स करायचं. आणि हे कोण आहेत, मल्टीसेल्युलर, यांच्याहून ऍडव्हान्स्ड आहेत. तुम्ही हे करताय का, मग आम्ही हे पण करून बघतो. असे असतात ना काही लोक, तुम्ही या मार्गाने जा, आम्ही या मार्गाने जाऊन बघतो, असे आहेत ते. दोघांचेही मार्ग बरोबर आहेत. आहे तिकडे अडकून राहण्यापेक्षा नवीन गोष्टी केल्याशिवाय आपलं प्रगती होत नाही ना. मग युनिसेल्युलर लोकांनी प्रोटिस्टा हा ग्रुप, मल्टीसेल्युलर लोकांचा परत 2 ग्रुप झाले, विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल, सेल वॉल या शब्दाचा अर्थ आहे की ज्या सेलला एक स्पेसिफिक वॉल आहे, त्याला बाउंड्री आहे. आणि विदाउट सेल वॉल, ॲनिमली, आपण आपले सेल. आता विदाउट सेल वॉल म्हणजे आपले काही सेल असे मोकळे पडलेले नाहीयेत, एक थिक आणि स्पेसिफिक सेल वॉल असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. विथ सेल वॉल या शब्दाचा अर्थ काय आहे, ज्याला एक परफेक्ट बाउंड्री आहे. जसं की त्याच्यात तुम्हाला प्लांट स्ट्रक्चर, तुम्ही ते मराठीतले अवघड शब्द तुम्ही मला मध्ये मध्ये सांगा. तुम्ही कधी प्लांट सेल, अॅनिमल सेलचं स्ट्रक्चर काढलंय का? तुम्हाला लहानपणी ते आलं असेल, 5वी 6वी 7वीच्या पुस्तकात ते आहे. येस मॅम. त्याच्यामध्ये तो डिफरन्स किती क्लिअर होता. आपण त्याच्यामध्ये अॅनिमल सेल काढायचो, असा काढायचो, बरोबर. आणि प्लांट सेल असा पेंटागॉन होता, असा पेंटागॉन, बरोबर ना, असा पंचाकृती. आणि त्याला ती सेल वॉल असायची, रिजिड, असं काहीतरी त्याचं स्ट्रक्चर असायचं, इकडनं असं काहीतरी ते होतं. मला एकदम परफेक्ट लक्षात नाही, पण त्याला सेल वॉल असं दिलेलं होतं, पेशी भित्तिका. म्हणजेच काय, त्यांना सेल वॉल आहे जी नोटिसेबल आहे. त्यांना सेल वॉल नाहीये का, आहे ना, पण नाजूक आहे, नाजूक आहे. सेल संपला, नवा सेल सुरू झाला, एवढेच सांगणार इतके, पण इतकी पक्की नाहीये की त्याला प्रोटेक्शन करेल. जसं आपल्या घरांच्या, बघा तुम्हाला माझ्याच घराचं उदाहरण सांगते. आमची सगळी रो हाऊसेस आहेत. माझ्या घराच्या बाजूला आम्हीच बांधलेली 4 घरं आहेत, आमच्या कॉमन वॉल आहेत. माझं घर संपलं की त्यांचं घर सुरू होतं, बरोबर ना. म्हणजेच काय, सेल वॉल आहे पण साधी सुधी, गरीब बिचारी, कोणाला त्रास देणार नाही, आपल्या आपल्या घरापुरती ती वॉल आहे. पण जर बंगला बांधला, घराच्या गार्डनच्या मध्यभागी बंगला बांधला, तर तुम्हाला आजूबाजूला कंपाऊंड करावंच लागतं ना. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आपल्या घराची बाउंड्री आपण बांधून ठेवतो, मला त्याची गरज नाही, माझ्या बाजूला घरच आहे. तर सांगायचा मुद्दा असा, ह्यालाच म्हणतात सेल वॉल, जे प्लांट सेल करतात आणि जे ॲनिमल सेल करत नाही. म्हणून तर प्लांट स्ट्रॉंग असतात. ॲनिमल्स काय, कुठे जाऊ शकतात, काही करू शकतात, त्यांना फ्लेक्झिबिलिटी पाहिजे.
प्लांट्सला ते टेन्शन नाहीये, एका ठिकाणी जन्माला आले की तिथेच राहतात. तसं आपण नाही करू शकत. आपल्याला 100 गोष्टींकरता फिरावं लागतं. एक तर आपल्या बॉडीमध्ये क्लोरोफिल पण नाही. ऐका ना, मला तुम्हाला एक दिवाळीच्या सुट्टीमध्ये निबंध द्यायचा आहे. माझ्या शरीरामध्ये क्लोरोफिल आलं तर, ह्या विषयावर निबंध लिहा. मला आय वॉन्ट टू नो किती इंटरेस्टिंग आहे, भारी होईल ना? ओके किती मस्त होईल. आणि मग आपण प्लांट्सना खाणार पण नाही, कारण आपल्याच बॉडीमध्ये आपलं फूड बनेल. सो नाईस. पण ठीक आहे, हा माझा विचार आहे. निबंधाचं नाव, माझ्या शरीरामध्ये क्लोरोफिल तयार झालं तर, किंवा माझ्या शरीरामध्ये क्लोरोफिल असलं तर. तुम्ही तुमच्या भाषेत समजून घ्या मला काय म्हणायचंय. म्हणजे माझ्या प्रत्येक सेलमध्ये क्लोरोफिल असेल तर त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो हरितद्रव्य. माझ्या शरीरामध्ये हरितद्रव्य असतं तर, किंवा असेल तेव्हा, भविष्य काळामध्ये काही होऊ शकतं ना. आपण इव्हॉल्व्ह होतो प्रत्येक वेळेला. जर वनस्पती नसेल तर आपल्या शरीरामध्ये क्लोरोफिल येईल, मग आपण हिरवे हिरवे दिसू. एनिवेज, जाऊ दे, दॅट इज नॉट द टॉपिक. तो तुमचा विचार करण्याचा मुद्दा आहे, तो तुमचा होमवर्क आहे. तर किंगडम प्लांटकडे येऊया आता. बेसिक्स फॉर क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण जसं बोललो, वी हॅव टू हॅव सम सिमिलरिटीज अँड सम डिफरन्सेस, बरोबर ना. त्याच्या बेसिसवरती आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. जे जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म आहेत, ती हायेस्ट किंवा काय म्हणू आपण द मोस्ट डेव्हलप्ड केस आहे प्लांट्सची. त्याची सुरुवात होते सिंगल सेल्युलर स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये सेल वॉल किंवा न्यूक्लियस स्ट्रक्चर स्पेसिफिक नाही. इथून ते इथपर्यंतचा प्रवास टप्प्याटप्प्याने जो होतो तो आहे आपला प्लांट क्लासिफिकेशनचा. द प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, जे आपण वरतीच बघितलं. तुमच्या त्या प्लांट सेलमध्ये ऑर्गन्स आहेत का नाही आहेत, कोणते आहेत, कसे आहेत, नीट आहेत का, त्याला जागा आहे का, हेच तसं पहिलं सगळ्यात महत्वाचं टॉपिक ऑफ डिस्कशन आहे. मग द प्रेझेन्स or absence of separate conducting tissues for conducting water and food is the next consideration. तुम्हाला माहिती आहेत का हे कंडक्टिंग टिश्यूज कोण असतात? द कंडक्टिंग टिश्यूज ऑफ वॉटर आर, माहिती आहेत का? मॅम मला माहिती आहे. सांगा. मॅम थोडंफार माहिती आहे. कंडक्टिंग टिश्यू आपण झायलम आणि फायलमला म्हणतो. आय थिंक मी वाचलेलं होतं. झायलम हे वॉटर पुरवण्याचं काम करतं आणि फायलम हे फूड म्हणजे जे प्लांट असतात त्या प्लांट मध्ये फूड नेण्याचं काम करतं. आता झायलम जेव्हा पाणी नेतं तर तेव्हा खालून म्हणजे मातीतून वरती नेतं, त्यामुळे तिथं काहीतरी प्रोसेस होते आणि फायलम मध्ये फूड तयार होतं. इतकं माहिती. बरोबर. बघा, आता तिने जे सांगितलं ते बरोबर सांगितलं. फक्त शेवटचं एक वाक्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे. झायलम आर वॉटर कंडक्टिंग टिश्यूज अँड फ्लोएम्स आर दी फूड कंडक्टिंग टिश्यूज. तुम्ही सगळ्यांनी गाजर खाल्लं असेल. गाजराच्या सेंट्रल पार्टमध्ये तुम्ही बाजूबाजूची ती मोमो स्किन खाल्ली, ती मध्ये एक असं लंबूळक असं त्याला अशा शिरा असतात, म्हणजे अशा रेषा, असा एक दांडीसारखा कडक भाग तुम्हाला मिळतो. दॅट इज नथिंग बट झायलम अँड फ्लोएम ऑफ दॅट कॅरेट. असं तुम्हाला मुळ्याच्या मध्ये पण दिसेल. ते काय असतात? झायलम आर द वॉटर कंडक्टिंग टिश्यूज. जसं पाईपलाईन आहे, एका पाईपवर दुसरा पाईप, दुसऱ्यावर तिसरा, असं आपण जेव्हा लावलं तर काय होतं, खाली पाणी जे असतं ते तिसऱ्या मधलं चढतं की नाही. सेम तसंच आहे. आपल्या प्लांटमध्ये जिथे फोटोसिंथेसिस होतं ती जागा आहे लीव्स. त्या समवेअर आउटसाइड. उलट त्या हाईट वरती आहेत. एवढ्यावरती पाणी पोहोचवायचं असेल 4थ्या 5व्या 6व्या मजल्यावरती, तुम्हाला खालूनच पाणी मिळणार आहे, जमिनीतनच पाणी मिळणार आहे. रूट्स आर देअर टू ऍब्झॉर्ब वॉटर. ते रूट्स पाणी घेतात आणि खालून वर नेतात. आता विचार करा की ते ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जातात, तर कसे जातात? ग्रॅव्हिटी शुड पुल दॅट वॉटर डाऊन ना, पण तसं होत नाही. पाणी खालून वर जातं. शोधून काढा आणि मला पुढच्या वेळेला सांगा सुट्टीनंतर. हा पण होमवर्क लिहून ठेवा की हाऊ कॅन वॉटर गो अपसाइड फ्रॉम दी वॉटर विच इज देअर इनसाइड दी रूट्स. खालून वर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी कसं काय जाऊ शकतं? विचार करून सांगायचं आहे मला. फ्लोएमचं काम सोपं आहे. फ्लोएम आर दी फूड कंडक्टिंग टिश्यूज. म्हणजे असा पाईप जिकडनं तुम्ही अन्न खाली टाकणार तिकडनं त्याच्याकडे पोहोचणार. फ्लोएम सुरू होतात आणि संपतात. कुठे सुरू होतात? लीव्स कडे, कारण तिथे तुमची फूड फॅक्टरी आहे, तुमचं किचनच झाडांचं तिथे, बरोबर. तिथे जे अन्न बनलं ते तिथून बनून प्रत्येक सेलला मिळायला पाहिजे, बरोबर. तर त्याचं काम आहे फूड कंडक्ट करणं.
ते तुमचे आहेत फ्लोएम. ठीक आहे, तिने सांगितलं ते बरोबर सांगितलं, झायलम आणि फ्लोएम. ठीक आहे, आता हे ज्यांच्यामध्ये आहेत ते किती ऍडव्हान्स्ड आहेत, नाही आहेत तर का नाही आहेत, अशा सगळ्या बेसिसचा पण विचार केला गेला. डू द प्लांट्स बेअर सीड्स? इफ दे डू, देन वेदर द सीड्स आर एनक्लोज्ड इन द फ्रूट ऑर नॉट इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन. बघा, सीडचा विचार का करायचा? सीड कुठून येतं? फ्लॉवर मधून येतं. फ्लॉवरिंग प्लांट, नॉन फ्लॉवरिंग प्लांट, असं क्लासिफिकेशन तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल. सीड आहे म्हणजेच काय आहे? त्याच्यात रिप्रोडक्शन झालेलं आहे. मग रिप्रोडक्शन होण्याकरता गॅमेट्सची गरज असते, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. जेव्हा डेव्हलप्ड अॅनिमल किंवा डेव्हलप्ड प्लांटचा आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये गॅमेटिक फ्युजन होतं, बरोबर? म्हणजेच काय, मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होऊन नवं प्रोडक्शन बनणं इज दी अरे काय आहे काय बरं म्हणतो आपण, इज द रिप्रोडक्शन. तर हे ज्या प्लांट्स मध्ये होतं त्याच्यामध्ये आपण म्हणतो की ते डेव्हलप्ड आहेत, बरोबर? त्यांच्यामध्ये एवढे स्ट्रक्चर डेव्हलप झालेत. बघा ना, एका सिंगल सेलमध्ये जे काय आहे ते बेसिक आहे, पण जेव्हा तुम्ही सेल 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 बनवून त्याच्यापासून त्याचे टिश्यूज बनवता, टिश्यूज पासून तुम्ही त्याचे ऑर्गन बनवता, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम बनवता, ऑर्गन सिस्टीम पासून पूर्ण अॅनिमल बनतो. एक सेल कुठे आणि अॅनिमल कुठे, किती डिफरन्स आहे? पण त्या अॅनिमलला बनवण्याकरता एक एक सेलच कॉन्ट्रीब्युट करतोय, बरोबर की नाही? ह्याचाच अर्थ असा आहे की क्लासिफिकेशन मध्ये आपण आता हे बघितलं की त्यांचं रिप्रोडक्शन बघताना ते किती डेव्हलप्ड आहेत. जर मेल आणि फिमेल गॅमेट नसतील तर काही रिप्रोडक्शन होणार नाही, असं कधीच होणार नाही. रिप्रोडक्शन होण्याकरता प्रत्येक अॅनिमल काही ना काही अॅनिमल म्हणण्यापेक्षा लिव्हिंग, कोणताही लिव्हिंग क्रिचर काही ना काहीतरी डोकं लढवतो, शक्कल लढवतो आणि त्याच्यामधनं स्वतःच्या नेक्स्ट जनरेशन ह्या कशा सस्टेन होतील ह्याचं प्लॅनिंग करून ठेवतो. बर्फाखाली किंवा जमिनीखाली असे खूप सारे स्पोर्स असतात जे योग्य क्लायमेट आलं की आपोआप उगतात. त्या झाडांच्या बिया तिथे पडलेल्या नाही आहेत, त्या खूप पूर्वी कधीतरी पडलेल्या होत्या, कित्येक वर्षापूर्वी पडलेल्या होत्या, पण फेवरेबल कंडिशन आल्याशिवाय त्या रुजल्या नाही. ही त्या प्लॅन्टची शक्कल असेल, डोकं लावून ठेवणं. आणि म्हणूनच ह्या प्लांट्स मध्ये रिप्रोडक्शनच्या स्टेजेस नाहीयेत तर मेल गॅमेट फिमेल गॅमेट मरू दे ना. पानाने पानाचे रिप्रोडक्शन बघितलं असेल तुम्ही, ते पाणफुटीची झाडं, कशाला त्याच्यामध्ये एवढं डोकं लावायचं? मेल गॅमेट फिमेल गॅमेट, एका पानातून नवं पान, दुसऱ्या पानातून तिसरं पान, असं आपण मागच्या वर्षी बघितलं होतं. ते बडिंग आठवत आहे का तुम्हाला? ब्रह्मकमळचं झाड असताना त्याला पण येतं ते. येस, करेक्ट आहे. मग ह्याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये एका पानापासून दुसरं पान जे बनलं ते काय आहे तुमचं? असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्सेस या शब्दाचा अर्थच आहे मेल आणि फिमेल गॅमेट, पण जर ते नसतील त्याचा अर्थ आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच काय? सिम्पलर फॉर्म बट इफेक्टिव्ह फॉर्म. अशा प्लांट्स मध्ये काही टेन्शन नसतं, ते त्यांचे ग्रो झाले की आपोआप ते रिप्रोड्यूस करतात. म्हणजे त्यांना फेवरेबल अनफेवरेबल कंडिशन या सगळ्याचं काही चिंता नाहीये. आता तुम्ही विचार करून बघा, ही गोष्ट ह्युमन्सला लागू होते का? ह्युमन्स मध्ये काय, आपलं वय किती, आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स कोणत्या लेवलला डेव्हलप झालेत, त्याच्यानंतर एक विशिष्ट वयामध्ये आपल्या शरीरामध्ये त्या सगळ्या गोष्टी तयार होतात. सी, अवर बॉडी सो कॉम्प्लेक्स, पण जितकं सिम्पल तितकं ते इझी. बर्डिंग मध्ये बघितलं ना, एक बर्ड थोडीशी मोठी झाली की रिप्रोड्यूस करते, थोडीशी मोठी झाली की ती रिप्रोड्यूस करते. म्हणजे दॅट इज व्हेरी फास्ट. एका 2-2 तासाला त्यांच्या नवीन बर्ड्स बनतात. म्हणजेच काय, ती कंटिन्युअस प्रोसेस असते. मग ह्याच्यामध्ये जर ते डेव्हलप्ड असतील तर ते स्वतःच्या सीड्स बनवण्याच्या प्रोसेससाठी एनर्जी, प्लॅनिंग, एफर्ट्स सगळं टाकतील आणि ते डेव्हलपमेंटच्या वरच्या स्टेजवरती असतील. मग हे जे आहेत ज्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, असे 2 ग्रुप झाले की नाही ऑटोमॅटिक. जर सेक्शुअल रिप्रोडक्शन होतंय, सीड्स बनताय, त्याचा अर्थ असा आहे की त्या सीड्सना बाहेर फेकण्याची तयारी झाडाची झालेली आहे. सीड्स का बनवतो आपण? म्हणजे आपण झाड असलो, आपण आपल्या सीड्स का बनवू? आपण कशा करता एवढी एनर्जी वाया घालू? ह्याच्यामधनच आपलं नवं झाड बनणार आहे. म्हणजे माझी रेस कंटिन्यू करण्याकरता माझ्या सीड्स मला मदत करतील. मग त्या सीड्स मी छान आहेत जपून ठेवल्या तर काय उपयोग आहे त्याचा? हे तसे आई बाबा आहेत जे खूप छान मुलांना सांभाळतात आणि माझा बबडू, माझा टबडू करून त्याला काहीच करू देत नाहीत. आणि ते काय होतं, ते एक बकवा सिरियल लागायचं ना एक बबड्याचं, त्याच्या आईसारख्या त्या सीड्स असतील तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? मला सांगा, ते सर्व्हाइव्ह करतील का? एखादं नवं प्लांट बनवू शकतील? पण प्लांट्स असं करत नाहीत. प्लांट्स आर स्मार्टर. सीड्स बनले की ते आपोआप फळ पिकतं,
त्याच्यानंतर ते पडतं, त्याच्यानंतर ते कुजतं आणि सीड ओपन होते टू जर्मिनेट. बरोबर. मग ह्या सीड्स एन्क्लोज्ड आहेत, लपवलेल्या आहेत कोणत्या तरी कव्हरिंग मध्ये, की दुसऱ्या कोणी खाऊ नये, त्याचे लक्ष जाऊ नये किंवा सेफ राहाव्या आणि योग्य वेळेवर बाहेर पडाव्या. का उघड्याच आहेत? अशा उघड्या आहेत की त्यांना खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही. जे प्लांट्स जे अॅनिमल्स त्यांना खातील त्यांच्या त्या काय बरं आपण म्हणतो एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स मधनं ते जिकडे पडतील तिकडे नवं झाड येईल. बघा टेक्निक आहेत, विचार करून बघा ना किती स्मार्ट आहेत प्लांट्स. आपल्यापेक्षा खूप जास्त डोकं लावलंय त्यांनी. खाणारच आहेत ना, खाऊ दे ना, जिकडे जिकडे फिरतील तिकडे तिकडे बिया पडतील. काय भारी आयडिया. अशा पद्धतीने पण सीड्सचं एन्क्लोज असणं म्हणजे बंद कव्हर मध्ये असणं का ओपन सीड्स, असे दोनही ग्रुप आपण करू शकतो. फायनली प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन द सीड्स. हे सगळ्यात सोपं आणि सगळ्यात डेली यूज मध्ये असलेलं एक्झाम्पल आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. मोनोकॉटिलिडॉन्स, डायकॉटिलिडॉन्स. आपल्याकडे गहू आहेत, तांदूळ आहे, मका आहे, ज्वारी, बाजरी. त्याचे दाणे बघा ना, एका दाण्यामध्ये एकच गोल आहे किंवा एकच लंबुळक काहीतरी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रेष दिसली, गव्हामध्ये पण रेष असते पण त्याचे दोन इक्वल भाग होत नाहीत त्याचे. तो एक दाणा आहे. पण ह्याच्या एक्झॅक्टली उलट तुम्ही एखाद्या मटकी, मूग, हरभरा किंवा त्या बिया असतात राजमा, काही कुठलेही अशा तुम्ही भाज्या घ्या आणि त्यांच्या बियांना भिजवून उघडून बघा, बरोबर दोन भाग होतात त्याचे. का बरं होतात? ते डायकॉट आहेत. आणि ह्या ज्या आपण बघितल्या गहू बिहू त्या मोनोकॉट आहेत. मोनो म्हणजे सिंगल, डाय म्हणजे दोन. कॉटिलिडॉन्स म्हणजे त्याच्यामध्ये असलेले ते दोन पार्ट्स किंवा सिंगल, ते तुम्हाला दिसत ना गुबगुबीत गाल त्यांचे, ते मोनोकॉट किंवा डायकॉट सीड्स. ह्याच्यातनं त्याचं डेव्हलपमेंट कसं होतं ते कळतं. हे सगळं तुम्हाला नंतर आपोआप येणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊच नका. डायकॉट आणि मोनोकॉट ओळखायचे कसे? आपण त्यांच्या पानावरून, त्यांच्या फुलावरून, त्यांच्या मुळावरून ठरवू शकतो की यांची फळं कशी असतील. बरोबर. सगळं डिस्कस करूया. आता तुम्हाला त्याचं वेनेशन माहितीये, लिव्हचं वेनेशन. एक रेटिक्युलेट असतं आणि दुसरं कोणतं असतं माहितीये का तुम्हाला? पानं, पानं, झाडाची पानं, लिव्स ऑफ द प्लांट्स. एक असं वेनेशन म्हणजे शिरान्यास, मराठीत त्याला म्हणतात शिरान्यास. मॅम एक पॅरलल वेनेशन असतं आणि एक रेटिक्युलेट वेनेशन. बरोबर. हे कोणतं आहे? कोणतं टीचर? हे खालचं आहे, हे ए वालं. हे ए कोणतं आहे? रेटिक्युलेट वेनेशन. रेटिक्युलेटला मराठीत काय म्हणतात सांगा रे? समांतर शिरान्यास. ह्याला म्हणतात समांतर शिरान्यास आणि याला काय म्हणतात तर तुम्ही शोधून काढा. हा समांतर शिरान्यास आहे. हा पॅरलल वेनेशन इज समांतर शिरान्यास आणि हा आहे रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे एका मुख्य शिरेपासून छोटे छोटे शिरा असतात बाजूला. जर तुमच्या कोणत्याही झाडाच्या पानामध्ये रेटिक्युलेट वेनेशन असेल त्याला टॅपरूट असतील. टॅपरूट माहिती आहे तुम्हाला? एक मुख्य रूट आणि त्याला खाली बारीक बारीक असेल. बरोबर. गाजर मुळ आहे. पॅरलल वेनेशन असेल तर त्याची मुळं असतील फायब्रस, फायब्रस रूट्स, जसे मॅगी असतात. बघितलं तुम्ही? खाल्ली पण आहे टीचर मॅगी. मॅगी खाल्ली आहे ना? व्हेरी गुड. तर ते मॅगी कशी असते एकमेकांमध्ये गुंतलेली, तशी मुळं ज्यांची असतात ती असतात कोण? फायब्रस रूट्स. आणि त्यांचं वेनेशन असतं पॅरलल वेनेशन. पॅरलल वेनेशन असलेल्या तुम्ही फ्रुट्स ना बघा. तुम्ही ज्वारी, बाजरी ह्यांची कणसं बघितली आहेत? ज्वारी आणि बाजरीची पानं कोणती असतात सांगा जरा मला. पॅरलल असतं का रेटिक्युलेट वेनेशन असतं? पॅरलल असतात. पॅरलल असतात. असे लांब लांब पानं असतात आणि तशा अशा कडक शिरा समोर समोर दिसतात, अशा पॅरलल जातात. त्यांना तुम्ही उठून बघितलं त्याच्यामध्ये फायब्रस असतं. आणि तुम्हीच मला सांगा आता मका, ज्वारी, बाजरी याचे दाणे कसे असतात? सिंगल असतात की नाही? सिंगल. मग हे मोनोकॉट मोनोमियल. बरोबर. मग हे जे कनेक्शन आहे आणि याचे असतात डायकॉट. दोन इक्वल भाग होतील त्याचे.
हे आपण आपल्या अभ्यासानंतर सांगू शकतो, जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतो तेव्हा. ऍट द हायर लेवल्स ऑफ प्लांट क्लासिफिकेशन, डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्ड फॉर क्लासिफिकेशन. Depending upon the absence or presence of flowers, fruits, seeds, plants are classified as cryptogams and phanerogams. Phanerogams म्हणजे काय? Depending upon whether seeds are enclosed within a fruit or not, phanerogams are classified as awards, gymnosperms and angiosperms. म्हणजे काय? आता आपल्याला हे बघायचंय की त्या प्लांट मध्ये फ्लॉवर, फ्रूट, सीड हे आहे का नाही. जर असेल तर ते काय आहेत? पॅनेरोग्राम्स. जर नाही आहेत तर ते काय आहेत? क्रिप्टोग्राम्स. बरोबर सांगते ना मी, का उलट सांगते? नाही मॅम, बरोबर. मग आता डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड विदिन अ फ्रूट ऑर नॉट, पॅनेरोग्राम्स आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओपर्म्स. आता ह्या झाडांना फुलं, फळं, पानं आहेत ना, म्हणजे फुलं, फळं आणि बिया. बिया आहेत तर मग त्यांचे पण दोन भाग आहेत की त्यांच्या बिया ज्या आहेत त्या उघड्या आहेत का बंद आहेत. म्हणजे सीड्स आर एनक्लोज विदिन अ फ्रूट ऑर नॉट, क्लासिफाईड phanerograms are classified as gymnosperms and angiosperms. Angiosperms are further classified as monocots and dicots. आता मला सांगा, मोनोकॉट्स अँड डायकॉट्स हे तुम्ही बघितले तर हे कवर्ड असतात का ओपन असतात? कवर्ड असतात. बरोबर. मग आता ह्या क्लासिफिकेशन मध्ये अँजिओस्पर्म म्हणजे कोण? ज्यांच्या बिया कवर्ड आहेत. मग जिम्नोस्पर्म म्हणजे कोण? ज्यांच्या बिया उघड्या आहेत. ऑलरेडी एका वाक्यात दुसऱ्या वाक्याचा अर्थ लपलेला आहे, तो शोधायचा आपल्याला. बायोलॉजी त्याच्यामध्ये पण बॉटनी विल ईट युअर हेड की याच्यात नक्की काय म्हणायचंय रे बाबा. हळूहळू समजतात ते, पण ते तुम्हाला ऑलरेडी माहितीये. तुम्ही कारण हुशार मुलात, तुम्हाला सगळा अभ्यास तुमचा तयार आहे. उद्या पेपर आहे सायन्स 2चा, सो यू नो दॅट. तर क्रिप्टोग्राम्स, search for a pond with greenish water, collect some of the green fibers from the water, put the fibers in the petri dish and wash them clean with water. Put one of the fibers in a drop of water on a glass slide and spread it out straight. Put a cover slip over the slide and observe under a compound microscope. Do you see spirally arranged green thread-like chloroplast in the cells in the straight fiber? This plant is known as Spirogyra. स्पायरोगायरा. पॉन्डच्या पाण्यामध्ये. बघा त्याचं स्ट्रक्चर. मध्यभागी न्यूक्लियस, सेल वॉल, क्लोरोफिल. कारण काय, आपण हिरव्या हिरव्या डबक्यामधनं कुठून तरी शोधून काढलं ना त्याला. डिव्हिजन 1, थॅलोफायटा. थॅलस या शब्दाचा अर्थ आहे कशाला तरी पकडून असणारे. These plants grow mainly in water. This group of plants which do not have specific parts like root, stem, leaves, flower but are autotrophic due to presence of chlorophyll are called as algae. शेवाळ तुम्ही बघितलं असेल तर कुठल्या तरी दगडावर, कुठल्या तरी भिंतीवर किंवा असं वरती तरंगत असेल तरी खाली कशाला तरी चिटकलेलं असतं. ते आहेत थॅलोफायटा. थॅलसला चिटकलेले, ग्रीन बट ऑटोट्रॉपिक. आता याला आपण ऑटोट्रॉपिक म्हणायला पाहिजे. ऑटो म्हणजे स्वतः, ट्रॉपिक म्हणजे अन्न बनवणारे, स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे आर ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स आर द प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजे जे अन्न तयार करतात, तर हे ऑटोट्रॉप्स आहेत. ते कोण आहेत? त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे, पण ते तरंगत जात नाहीत, ते कशाला तरी चिटकून राहतात. त्या थॅलोफायटा. अल्गे शो ग्रेट डायव्हर्सिटी. खूप सारी डायव्हर्सिटी आहे अल्गेमध्ये, तुम्ही बघितले असतील. ते असे पाण्यामध्ये तरंगत जातात, लांबपर्यंत त्याची पानं आहेत असं वाटतं, पण त्याची सुरुवात कुठेतरी एका ठिकाणी झालेली असते. अशी छोटी छोटी बारीक बारीक शेवाळ पण तुम्ही बघितलं असेल. त्याचा नाही कसा वेगळाच वास पण येतो. आणि काही काही शेवाळ्यांच्या वरती तर असे काळ्या काळ्या रंगाचे तुम्हाला त्यांची फुलं किंवा डॉट्स असं स्ट्रक्चर पण दिसेल जर तुम्ही नीट बघितलं तर. बरोबर. तर त्याच्यात खूप सारी व्हरायटी आहे. आणि अल्गे आर स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, अल्वा आणि सॅर्गॅसम एक्सेट्रा हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, चित्रात दिलेत आपल्याला. एक तर तो आपला स्पायरोगायरा, हा चारा, चारा खा, पाणी पी, तो आहे का हा. आणि अल्वा काय, कोणी हँड रेस केलाय? बोला. मॅम, ही जी स्पायरोगायराची जी डायग्राम होती तर ती आम्हाला एक्झाम मध्ये आलेली आज. हा. यांच्या शाळेमध्ये एक्झामला आली रे, तुम्हाला पण येऊ शकते. सो थिंक ऑफ इट अँड यू कॅन ड्रॉ इट टुडे. ठीक आहे. व्हेरियस टाइप्स ऑफ फंगाय लाईक यीस्ट.
काय ग? व्हेरियस टाइप्स ऑफ फंगाई लाईक यीस्ट. हा बोल बोल बोल. मॅम माझ्याजवळ सायन्सचा पेपर आहे. सायन्सच्या पेपरामध्ये हे नाहीये. मग सायन्स 2 मध्ये काय येतं? जास्त करून प्रश्न येतात. प्रश्न, डेफिनेशन. हो, पण सायन्स 2 म्हणजे बायोलॉजी असेल तर बायोलॉजी मध्ये डायग्राम तर येणार ना तुम्हाला. हीच येईल असं नाही, काही आता डिव्हिजन 2 इज बायोफाईट. तुम्ही हँड रेस केला असेल तर तुम्ही बिनधास्त माईक ऑन करून बोला. मला तुम्ही दिसत नाही जेव्हा मी स्क्रीन शेअर करते. बोला. मॅम सायन्स 2 चे जे पेपर आहे ना तर त्याच्या फॉर्मॅटमध्येच असं म्हणजे नमूद केलेलं आहे असं आम्हाला स्कूलमध्ये टीचर सांगतात. 1-9 ची डायग्राम येते म्हणजे येतेच. कोणती तरी एक येते बट येतेच. जसं की लास्ट युनिट टेस्टला आम्हाला ईस्ट सेलची आलेली. त्याच्यानंतर म्हणजे लास्ट इयरला याची आलेली होती. लास्ट इयरला पण स्पायरोगायराची आलेली होती. बरोबर प्रत्येक आहे. वेळेस 2 किंवा 3 परीक्षा होते तर त्याला आलेली. हो, ते तुम्हाला येणारच आहे. बघा, हा फॉर्मॅट असतोच ना. तुमचा सायन्सचा पेपर आहे हा. सायन्समध्ये ज्या ज्या बेसिक गोष्टी त्या सगळ्या तुम्हाला येणारच आहे. एकतरी डायग्राम येणार. त्या डायग्रामला लेबल करणं, त्याला नीट काढणं, त्याला पद्धतशीर मांडणं. कुठेतरी कोपऱ्यात एवढीशी डायग्राम असं नाही करायचं. त्याला मार्क असतात तर तुम्हाला किती समजलं हे तुम्हाला मांडायचं असतं. न बोलता न लिहिता. तुमची डायग्राम सांगते की तुम्हाला ती कन्सेप्ट किती कळलेली आहे. तर जितकं तुम्हाला समजेल असं तितकं तुम्ही ते नीट काढता. आणि ते नीटच काढायचं असतं. त्याला लिहितात नीट अँड क्लीन डायग्राम. हो ना. सो यू हॅव टू ड्रॉ दॅट नीट. मराठीतला पण नीट आणि इंग्लिश मधला पण नीट. बरोबर. डिव्हिजन 2 इज ब्रायोफायटा. काय असतं ब्रायोफायटामध्ये? यू मे हॅव सीन अ लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन ओल्ड वॉल्स, ब्रिक्स अँड रॉक्स इन द रेनी सीझन. त्याला आपण असं ते भिंतींवरती असं ना एकदम डार्क हिरवं मऊ मऊ, ते ब्रायोफाइट्स. Scrape it gently with a small ruler, observe it under a magnifying lens and discuss. This group of plants is called the amphibians of plant kingdom because they grow in moist soil but need water for reproduction. म्हणजे हे असे आदले मधले आहेत. अल्गे मोस्टली आर इन दी वॉटर. दे आर एक्वेटिक. पण हे आता अँफिबियन्स आहेत. अँफिबियन्स म्हणजे द लिव्हिंग थिंग्स विच कॅन लिव्ह ऑन वॉटर अँड ऑल्सो इन दी लँड. ह्यांना रिप्रोडक्शन करता पाण्याची गरज आहे. यांचे जे काही स्पोर्स असतात, जे काही त्यांचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असतात ते पाण्यात सोडतात. पण ते ग्रो करण्याकरता सॉइल वरती येतात. सो म्हणजेच दे आर ग्रोईंग इन द सॉइल बट दे आर रिप्रोड्युसिंग इन दी वॉटर. These plants are thalloid, multicellular and autotrophic. Thalloid म्हणजे पुन्हा कशाला तरी चिटकून असतात भिंतीवरती, कुठेतरी दगडावरती. मल्टीसेल्युलर, नाव दे आर स्लाइटली ग्रोन अप, राईट. कॉलनीज करून ग्रुपमध्ये राहतात, बंचमध्ये. आणि ऑटोट्रॉपिक तर ते आहेतच बिकॉज दे हॅव द क्लोरोफिल. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. मी तुम्हाला म्हणलं होतं त्यांचे स्पोर्स पाण्यात जातात. The structure of plant body of bryophytes is flat, ribbon-like, long, without true roots, stem and leaves. बरोबर ना. त्यांना खरे खरे रूट, स्टेम, लीव्स नाही आहेत. दे आर बेसिक्स. पण त्यांच्या बॉडीमध्ये ते काहीतरी स्ट्रक्चर यायला सुरुवात झालेली आहे. ब्रायोफाइट्स आर दी सेकंड स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स. सुरुवातीला एक सिंगल सेल होता, त्याच्यामध्ये क्लोरोफिल होतं, ऑटोट्रॉपिक काम सुरू झालं होतं, बेसिक स्ट्रक्चर होतं पण सुखी होतं. आता ह्याच्यामध्ये त्याची लेवल वाढलेली आहे. फ्लॅट, रिबिन लाईक लॉंग असे स्ट्रक्चर्स आहेत. ते चपटे आहेत. रिबिन कशी असते, आपण मुली केसांना बांधतात ना रिबिनी, रिबिन सारख्या लांब चपट्या, पण नुसतेच लांब आहेत, रूट शूट असं काही नाही अजून. बट इन्स्टेड ऑफ दॅट दे हॅव स्टेम लाईक और लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स. म्हणजे त्यांना रूट नाही आहेत पण रूट सारखे रायझॉइड्स म्हणजे असे आपण जेव्हा मोड आलेली कडधान्य खातो ना, नुकतंच मोड आलं की कसं थोडासा पांढरा पाय बाहेर होतो, तसे छोटे छोटे स्ट्रक्चर्स असतात, त्याला रायझॉइड्स म्हणतात. आणि त्याला स्टेम नाहीये. स्टेम म्हणजे त्याचा बुंधा झाडाचा, तो बुंधा नाहीये, पण त्याला आपण आताच बोललो रिबिन लाईक चपटा पार्ट, तो त्याच्या पानासारखं पण काम करू शकतो, स्टेम सारखं पण करू शकतो. बरोबर. सो इट इज हॅव्हिंग सम स्ट्रक्चर बट नॉट एक्झॅक्टली लाईक दी प्लांट्स. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. काय बिचारांमध्ये त्यांच्यामध्ये आत्ताशी तर कुठे त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. त्यांच्यात कुठून येणारे झायलम फ्लोएम नाही आहेत त्यांच्याकडे. एक्झाम्पल आर मॉस म्हणजे फ्युनेरिया, त्याच्यानंतर मर्चेंटिया, अँथोसेरॉस आणि रिसिया, हे सगळे त्याची उदाहरण आहेत. त्याची फुलं, पानं खाली दिलेली आहेत चित्र. असं लांबून बघून वाटतं कोबी आहे, पण नाहीये.
अशा पद्धतीची रचना बघा खाली बारीक बारीक मुळांसारखी, पण ती एक्झॅक्ट मुळं नसतात, त्याची सुरुवात झालेली असते. ठीक आहे. कॅप्सूल 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 असं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. त्याचे स्पोर्स असतात. स्टॉक म्हणजे दांडा. लीफ लाईक पार्ट्स त्यांचे. रायझोइड्स बघा ह्याला पण आहेत. हे परत कशाला तरी चिटकून आहेत ना, थॅलस बेस्ड आहेत ते, बरोबर. आता नंतर आहे टेरिडोफाइटा. ओहो, ह्यांच्यामध्ये काय आहे? Plants from this group have well-developed roots, stem, and leaves, and separate tissues for conduction of food and water. But they do not bear flowers and fruits. त्यांना पानं म्हणजे लीव्ह सारखी स्ट्रक्चर्स आहेत आणि सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर आहे. पण म्हणजे त्याच्यात झायलम फ्लोएम आहे आणि पानासारखी रचना आहे, पण त्यांना फुलं आणि फळं नाही आहेत. म्हणजे सीड्स त्याच्यामध्ये डेव्हलप होत नाही. मग त्याच्यामध्ये काय होतं? रिप्रोडक्शन कसं होतं? हे तुम्हाला दिसतात ना, स्पोरॅन्जिया इन दी सोराय ऑफ लिफलेट. सोराय म्हणजे खड्डे, असे बारीक बारीक अशा काय बरोबर म्हणू त्याला, असे खणलेले कसे असतात रस्ते, त्या खणांमध्ये एक 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 असे स्पोरॅन्जिया लावलेले आहेत. असं लांबून बघितलं की असं वाटतं की रुद्राक्षाचं डेकोरेशन केलंय, हो की नाही बघा, ब्राऊन ब्राऊन असे, किंवा ते वडे असतात ना कोणते तरी, त्याचं लावून ठेवलं तसं वाटतं, किंवा अगदीच काही नाही तर झेंडू लांबून बघितलं तसं वाटेल तुम्हाला. पण ते स्पोरॅन्जिया आहेत. स्पोर स्टोअर करण्याची जागा. ठीक आहे. आणि हे स्पोर्सच त्याच्यामधनं रिप्रोडक्टिव्ह त्याचे बी सारखं काम करतात. त्याच्यामध्ये बिया नाहीयेत, पण हे स्पोर्स तिकडे फॉर्म, जिकडे जिकडे जातात तिकडे नवीन प्लांट ते फॉर्म करतात. एक्झाम्पल्स ऑफ फर्न्स लाईक नेफ्रोलिपिस, मार्सिलिया, टेरिस, ॲरियंटम, इक्विसेटम, सेलॅजिनेला आणि लायकोपोडियम. ही काय नाव आहेत यार? ही कुठली नाव आहेत? हे आपल्या कुठल्याच ओळखीची नावं नाही आहेत. हे काय नेफ्रोलेपिस, हे असं काय नाव कुठून आलेली नाव? कोणी अशी विचित्र नावं ठेवली असतील सांगा बरं? वैज्ञानिकांनी. हो, कोण वैज्ञानिक होते? सायंटिस्ट. बरोबर आहे. पण मोस्टली ह्या सगळ्याचा जो अभ्यास झाला तो कुठल्या तरी लॅटिन किंवा कुठल्या तरी वेगळ्याच कंट्रीमध्ये झाला. त्याच्यामुळे तिथलेही लोकल शब्द आहेत. हे आपल्या ओळखीचे शब्द नाही. टेरिस फेरिस असं काय म्हणतो का आपण? टेरेस विरेस म्हणतो आपण, जे काही असेल. पण हे आपल्या ओळखीतले शब्द नाही. ह्यांचे काहीतरी अर्थ आहेत. त्या अर्थाचे ते दिसले म्हणून त्याला तशी नावं टाकली आणि म्हणून हे आपल्याला अवघड वाटतात, कारण ही वेगळी नावं आहेत. बाकी त्याच्या मागे काहीच लॉजिक नाहीये. पण सगळ्यांनी सगळं सेम वापरायचं म्हणून आपण त्यांची ही नावं एक्सेप्ट केलेली आहेत. तुम्ही जर एखादा चांगला रिसर्च केलात आणि तुम्ही जर चांगले झुओलॉजिस्ट या बॉटनिस्ट झालात, तुम्ही स्वतः एखाद्या प्लांटला चांगलं मस्त बुद्धी वापरून नाव द्या. ते नाव आपल्या इंडियन कल्चरचं असलं पाहिजे. ते सगळ्यांनी तसंच एक्सेप्ट केलं पाहिजे. आजची वेळ तर संपली इकडे. आपण पुढच्या वेळेला मला वाटतं सुट्टीनंतरच भेटू. पण जेवढा केवढा आपण या लेसनचा अभ्यास केलाय, आय थिंक तुम्हाला थोडीशी मदत होईल त्याची. चला भेटूया आपण पुढच्या वेळेला. येस मॅम. येस मॅम. येस, बोला. थँक्यू मॅम. वेलकम.